सगळ्यांना नमस्कार. मी श्रेयस श्रीकांत ठाकरे. माझ्याकडे सध्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं पिंपरी चिंचवड जिल्ह्याचं तरुण व्यवसाय विभागाचं काम आहे. सध्या आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की संघाने कोरोना आपदा सेवा कार्य जो आपण तिसरा टप्पा हाती घेतलाय त्याच्यामध्ये विविध उपक्रम आपण सेवा कार्याच्या अनुषंगाने हाती घेतलेले. त्याच्यातलाच लसीकरण हा विषय आपण प्रत्येक शाखा स्तरावर करावा असा आपला मानस होता आणि त्या दृष्टीने आपण सर्व कार्यकर्ते या विषयामध्ये लक्ष घालत आहोत. प्रत्येकच जण लसीकरण या विषयामध्ये जनजागृती करत आहोत, पण हा विषय अजून प्रभावीपणे पुढे जाण्याकरता आपल्या शंकांचं समाधान होणं हे अत्यंत गरजेचं आहे. याच अनुषंगाने लसीकरण या विषयात जे जे काम करतायत त्यांना अजून हा विषय डिटेलमध्ये कळावा, त्यांच्या शंकांचं समाधान व्हावं आणि प्रभावीपणे हा विषय पुढे मांडता यावा याच्याकरता आपण सेवांकुर संस्थेच्या माध्यमातून या सेशनला एकत्रित जमलेलो आहोत. जेव्हा सेवांकुरशी संपर्क केला तेव्हा आपण आपल्या पिंपरी चिंचवड जिल्ह्यामध्ये 5 गटांमध्ये 5 अशा प्रकारचे कार्यक्रम घेण्याचे ठरले, जेणेकरून हा विषय सर्व कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचेल आणि अधिक प्रभावीपणे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत लसीकरण बद्दल अवेअरनेस आपण करू शकू. या विषयामध्ये सेवांकुरची टीम गेल्या काही दिवसांपासून काम करते. सेवांकुर खरं तर ही संस्था वैद्यकीय क्षेत्रामध्ये अनेक उपक्रम करत असते आणि डिजिटल वॅक्सिनेशन अवेअरनेस ड्राईव्ह हा त्याचाच एक भाग आहे, ज्याच्यामध्ये तज्ज्ञ डॉक्टर या विषयाचं मार्गदर्शन करतात व सगळ्यांचं शंका समाधान करतात. आज या कार्यक्रमाला काही अधिकारी उपस्थित आहेत, त्यांचाही परिचय करून देतो आणि कार्यक्रमाला मग आपण पुढे जाऊयात. आपल्या संत तुकाराम गटाचे कार्यवाह राजेंद्रजी दमदाडे या कार्यक्रमात उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे प्रांताचे तरुण व्यवसायी प्रमुख संदीपजी जाधव या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि काही जिल्हा अधिकारी आणि कार्यकारिणी सदस्य या कार्यक्रमात उपस्थित आहेत. तसेच सेवांकुरची सर्व टीम, ज्याच्यामध्ये डॉक्टर प्रशांत, डॉक्टर नितीन, यतींद्र, डॉक्टर रोहित, गायत्री मॅडम, रुचिका मॅडम, त्याच्यानंतर सिद्धी मॅडम, या सगळ्याही या कार्यक्रमात उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे प्रामुख्याने आज जे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत असे डॉक्टर नीरज हे पण आजच्या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित आहेत आणि ते आपल्या सर्वांचं शंका समाधान करणारच आहेत. मी त्यांचे कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आभार मानतो की त्यांनी वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली आणि आमच्या सगळ्यांचं शंका समाधानी ते करणार आहेत. यानंतरचं सर्व सेशन हे सेवांकुरची टीम हँडल करणार आहे. मी डॉक्टर रोहित यांना विनंती करतो की त्यांनी हा सेशन पुढे घेऊन जावं. धन्यवाद सर। नमस्ते सभी को सेवांकुर की तरफ से मैं डॉक्टर रोहित गुप्ता, शासकीय दंत महाविद्यालय में मेरा बीडीएस का शिक्षण कंप्लीट हुआ है, आप सभी का स्वागत करता हूं। और आज इस कार्यक्रम में डिजिटल वैक्सीनेशन अवेयरनेस कैंपेन में आप सभी का स्वागत है। आपसे सभी से विनंती है, आपके मन में जो भी प्रश्न है वो आप चैट बॉक्स में डाल करके अपने प्रश्नों का निवारण कीजिए। और आज इस कार्यक्रम का जो रूपरेखा है वो इस प्रकार से है। पहले सेवांकुर का परिचय, उसके बाद हमारे गेस्ट स्पीकर डॉक्टर इनामदार सर का परिचय, उसके बाद आप लोग का प्रश्न उत्तरी का सेशन, उसके बाद आभार प्रदर्शन, उसके बाद शांति में। मैं अभी डॉक्टर हकीमा को मैं आमंत्रित करता हूँ। आवाज येतोय ना? नमस्कार, माझं नाव हकीमा सुनसके, मी आणि डॉक्टरची सुरुवात केलेली आहे। सेवांकुरी संस्था नेतृत्व कौशल्य, संप्रेषण आणि इतर जीवन व्यवस्थापन कौशल्याचा या अंतर्गत मूल्य विकास करून त्याच्या संपूर्ण विकासासाठी कार्य करते। सेवांकुरचे कार्य केवळ एक क्षेत्रापुरत मर्यादित नसून समाजाच्या आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आहे। सेवांकुर मार्फत 1 वीक फॉर नेशन, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कॅम्प, कोविड मेडिकल कॅम्प, निवासी शिबिर, सेवा यात्रा, वृक्षारोपण अशी विविध कार्यक्रम आजपर्यंत गेले आलेली आहे।
आपल्या तरुणांना त्याच्या सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देणे आणि त्याच्या वैयक्तिक कारकिर्दीसह सामाजिक जबाबदारी उंजवण्यासाठी त्यांना अशी पद्धत तयार करणे हे सेवांकुरचे एकमेव मुख्य उद्देश आहे. सेवांकुरी संस्था 1997 मध्ये डॉक्टर अश्विनी कुमार तुपकरी सर आणि त्यांना टीमने सुरू केली. सेवांकुरचा उद्देश सामाजिक जबाबदारी आणि मेडिकल स्टुडंट व डॉक्टर मध्ये चांगली कम्युनिकेशन स्किल डेव्हलप तसेच सेवाभावी वृत्ती निर्माण करण्याचे होते. सेवांकुरचे कार्य कोविड-19 पॅन्डेमिक मध्ये असे होते. 15 मे ते 15 जुलै पर्यंत सेवांकुरने ISS ला जोडून BMC ला अशा परिस्थितीमध्ये हॉटस्पॉट झोन स्क्रीनिंगचे काम केले. मुंबईच्या अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, चेंबूर, धारावी, मालाडच्या स्लम झोनला स्क्रीनिंग केले आणि 2 महिन्यात आम्ही आमच्या आकडेवारी अनुसार 1,20,000 लोकांनी स्क्रीनिंग केले. तसे 2,000 लोकांची शोध संदिग्ध यादी BMC ला दिली. या संपूर्ण मोहिमामध्ये 107 मेडिकल स्टुडंट्सचा समावेश होतो, ज्यात 65% महिला व 35% पुरुष होते. मुंबईच्या सर्व मेडिकल कॉलेज आणि पॅथीचे विद्यार्थी सहभाग होतो, ज्यापैकी JJ हॉस्पिटल, नायर डेंटल हॉस्पिटल, नायर हॉस्पिटल, कूपर हॉस्पिटल, सायन मेडिकल हॉस्पिटल, YMT मेडिकल हॉस्पिटल, MGM डेंटल हॉस्पिटल, MGM फिजिओथेरपी कॉलेज, KM मेडिकल फिजिओथेरपी कॉलेज. सध्या सेवांकुर मार्फते प्लाझ्मा मोहीम चालू आहे. कोविड मधून रिकव्हर झालेल्या पेशंटला प्लाझ्मा डोनेट करण्यासाठी मोटिवेट केल्या जात आहे. सेवांकुर अंतर्गत सध्या सुरू असलेली काही उपक्रम अशी आहेत. औरंगाबाद सेवांकुर ग्राउंड लसीकरण जागृतीकरण अभियान, प्रशिक्षणानंतर रॅपिड अँटीजन चाचणी मोहीम, तसेच इतर ठिकाणी जसे की मुंबईला लातूर, अकोला, जालना या ठिकाणी तेथील स्वयंसेवी संस्था सोबत मिळवून समाजोपयोगी काम करत आहे. आता मी पुढील कार्यक्रमासाठी लोकांना आमंत्रित करते. धन्यवाद. धन्यवाद हकीमा. माझं व्हॉइस येतोय ना? हा रुचिता. हो. नमस्कार. माझं नाव रुचिता कडली. मी सेकंड इयर MBBS स्टुडंट आहे, HBD मेडिकल कॉलेज, कूपर हॉस्पिटल, मुंबईला. आज आपल्याला डॉक्टर नीरज आनंद इनामदार ऍज अ कन्सल्टंट म्हणून लाभले आहे. सरांचा MBBS नायर हॉस्पिटल मुंबई येथून तर MD मेडिसिन सायन हॉस्पिटल मुंबई येथून झाले असून DM नेफ्रोलॉजी चंडीगड येथून झाले आहे. सरांनी राम मनोहर रुग्णालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम केले असून सरांच्या नावी नॅशनल व इंटरनॅशनल जर्नल मध्ये 8 शोध निबंध प्रकाशित केले गेले आहेत. सर सेवांकुरशी 2006 पासून जोडले गेलेले असून सर सध्या डॉक्टर हेडगेवर रुग्णालय औरंगाबाद येथे ऍज अ कन्सल्टंट नेफ्रोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे. आता मी सिद्धी मॅमला आमंत्रित करते सरांशी प्रश्नोत्तर सत्राला पुढे घेण्यासाठी. धन्यवाद. नमस्कार सगळ्यांना. माझं नाव सिद्धी चिंतेवार. मी MGMDCH नवी मुंबई येथे शिकत आहे आणि मी सेवांकुरशी गेल्या 3 वर्षापासून जोडली गेलेली आहे. सेवांकुर मुंबई कोकण प्रांत बौद्धिक प्रमुख अशी माझ्यावर जबाबदारी आहे. आपण आता प्रश्नोत्तर सत्र सुरू करत आहोत. तरी मी प्रेक्षकांना अशी विनंती करते की त्यांनी आपली प्रश्न चॅट बॉक्स मध्ये लिखित स्वरूपात पाठवावीत. आणि प्लीज आय रिक्वेस्ट टू द ऑडियन्स दॅट प्लीज लिसन टू द सर केअरफुली सो दॅट क्वेश्चन्स वोंट बी रिपीटेड. सर, माझा पहिला प्रश्न जो प्रेक्षकांकडून वारंवार विचारला जातो तो असा आहे की सर वॅक्सिन म्हणजे काय, अँटीजन आणि अँटीबॉडी म्हणजे काय, याबद्दल थोडक्यात माहिती द्यावी. हॅलो. हेलो सर, आपका ओके. गुड इव्हनिंग एव्हरीवन. एम आय ऑडिबल? म्यूट है सर. माझा आवाज ऐकू येतो? यस सर, येतो. ओके. प्रथम मी सेवांकुर आणि तरुण व्यावसायिक सेवा विभाग पिंपरी चिंचवड यांचा मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी वॅक्सिनेशन या विषयामध्ये उत्साह दाखवला आणि त्याविषयी समाजात असणारे काही भ्रम असतील किंवा काही गैरसमजुती असतील त्या दूर करण्यासाठी
एक अतिशय उत्तम कार्यक्रम हाती घेतलेला आहे. ज्याप्रमाणे तुम्ही म्हटलात की तुमचा प्रश्न रिपीट कराल मॅडम? हा सर, पहिला प्रश्न असा आहे की वॅक्सिन म्हणजे काय आणि अँटीजेन आणि अँटीबॉडी म्हणजे काय, आता थोडक्यात माहिती द्यावी सर प्रेक्षकांना याबद्दल. बेसिकली मी सुरुवात अँटीजेन अँटीबॉडी पासून करतो. हा शब्द बऱ्याचदा सगळ्यांनी पेपरात, न्यूजपेपर्समध्ये, न्यूजमध्ये पण बऱ्याचदा ऐकला असेल. तर अँटीजेन म्हणजे बेसिकली ही प्रथिनं असतात, दीज आर प्रोटीन्स, आणि ही प्रथिनं वेगवेगळ्या विषाणू असतील, व्हायरसेस असतील किंवा जीवाणू असतील, बॅक्टेरियाज असतील, त्यांच्या सरफेसवर एक्सप्रेस होत असतात. म्हणजे बेसिकली अँटीजेन्स एक प्रकारचे प्रोटीन्स असतात किंवा एक तुम्ही म्हणाल की एक स्पाइक्स असतात की जे जीवाणू आणि विषाणू किंवा कोणतेही घटक असतील, परागकण असतील, पोलन्स असतील, ॲलर्जन्स असतील, याच्यावर ते एक्सप्रेस होतात. बेसिकली अँटीजेन हे जनरली फॉरेन टू द बॉडी असतात. काही हे स्वतःच्या बॉडीत पण असू शकतात, पण जनरली अँटीजेन्स आत्ताच्या विषयाशी संबंधित आपण कन्सिडर केले तर ते एक फॉरेन मटेरियल आहे की जे जनरली बॅक्टेरिया आणि व्हायरस यांच्यावर असतात. आणि अँटीबॉडी जे असतात ती सुद्धा प्रथिनच असतात. ही प्रथिनं शरीर तयार करतं. बॉडी क्रिएट्स अँटीबॉडी अगेन्स्ट दी अँटीजेन्स. म्हणजे काय, तर शरीर अँटीबॉडीची निर्मिती करते. कशासाठी निर्मिती करते, तर ही जी अँटीजेन्स आहेत किंवा हे जे विषाणू आहेत, जीवाणू आहेत, बॅक्टेरियाज आहेत, व्हायरसेस आहेत, टू न्यूट्रलाइज दोज व्हायरसेस अँड बॅक्टेरिया बॉडी जनरेट्स अँटीबॉडीज. म्हणजे शरीर अँटीबॉडीची निर्मिती करते. निर्मिती करण्याचं कारण काय असतं, तर ही जी फॉरेन अँटीजेन्स आहेत त्यांना न्यूट्रलाइज करायचं, हा याचा उद्देश असतो. त्याच पद्धतीनं कोविड म्हटलं तर कोविड हा एक फॉरेन अँटीजन आहे, म्हणजे एक व्हायरस आहे की जीवाणू आहे, विषाणू आहे. तो जेव्हा शरीरात येतो तेव्हा तो विषाणू म्हणून शरीरात येतो आणि त्याच्या सरफेसवर, कोविडच्या सरफेसवर काही अँटीजन असतात ज्याच्या विरुद्ध शरीरामध्ये काही प्रथिनांचं सिक्रिशन होतं आणि ती प्रथिनं म्हणजेच अँटीबॉडी असतात जनरली. तर आपल्याला याच्या आधी असे बरेच आजार आहेत की टिटॅनसचा आजार आहे किंवा मिझल्सचा आजार आहे, मम्सचा आजार आहे. हे सगळे जे जीवाणू किंवा विषाणू आहेत, बॅक्टेरिया किंवा व्हायरसेस आहेत, यांच्या अगेन्स्ट सुद्धा शरीर काही स्पेसिफिक प्रथिनांची निर्मिती करतं आणि त्यांचं सिक्रिशन करतं. आपण बॉडीला काही पद्धतीनं प्राईम करतो याचा अर्थ बॉडीला आपण काही गोष्टी शिकवतो. जसं लहान मुलाला बोलायला शिकवलं जातं, त्याला 2, 3, 4 हे अंक शिकवले जातात, शब्द शिकवले जातात. त्याच पद्धतीनं बॉडीमध्ये जेव्हा एखादा अँटीजन येतो तर बॉडी सुद्धा त्या अँटीजन विषयी कोणत्या प्रथिनांची सिक्रिशन करायचं, अँटीबॉडी सिक्रेट करायचं, याच्याविषयी ज्ञान प्राप्त करते. आणि याच्याच कोरिलेशन म्हणून आपण शरीरामध्ये एक ज्याला निष्कामी व्हायरस म्हणता येईल, जो व्हायरस ऍक्टिव्ह नसतो किंवा जो विषाणू ऍक्टिव्ह नसतो, तो शरीरात आजार निर्माण करू शकत नाही, पण तो शरीराला अँटीजनचं एक्सपोजर देतो, असा जो घटक असतो त्याला वॅक्सिन असं म्हणतात. म्हणजे वॅक्सिन हा बेसिकली एक व्हायरसच आहे, पण त्याला आपण इनएक्टिव्हेट केलेला आहे, म्हणजे त्याला निष्क्रिय केलेला आहे की तो आजार तयार करू देणार नाही व्यक्तीमध्ये, पण शरीराला तो सेन्सिटाईज करेल. तो शरीराला सांगेल की हे बघ, हा एक व्हायरस आहे, याच्या अगेन्स्ट अँटीबॉडी बनवायला तू शिकून घे. तर शरीर त्याच्या अगेन्स्ट अँटीबॉडी बनवायची एक प्राथमिक ट्रायल करतं, ज्याला आपण तुम्ही शब्द ऐकल्यासारखी एक लष्करी अभ्यास असतो की ज्यामध्ये मिलिटरी एक्सरसाइज असतो की मिलिटरी ही एखाद्या एरियामध्ये एक्सपोज केली जाते आणि त्यांना त्या एरियाचा अभ्यास केला जातो किंवा त्यांना त्या युक्त्या शिकवल्या जातात की लढाई ही कशी लढायची असते. म्हणजे बेसिकली त्यांचा मिलिटरी एक्सरसाइज केला जातो. त्याप्रमाणेच बॉडीला जेव्हा वॅक्सिनचं एक्सपोजर होतं तेव्हा बॉडीला बेसिकली एखाद्या व्हायरसचं एक्सपोजर होतं आणि त्याच्या अगेन्स्ट बॉडी त्या व्हायरसवर कसा अटॅक करायचा हे शिकून जाते. त्यामुळे नेक्स्ट टाइम जेव्हा खरा व्हायरस येईल, सो बॉडी इज व्हेरी वेल ट्रेन्ड टू डील विथ दॅट व्हायरस. अशा अर्थानं वॅक्सिन ही संकल्पना आहे. तर सोप्या भाषेत म्हणाल तर अँटीजन ही एक फॉरेन बॉडी असते की ज्याच्या अगेन्स्ट शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार होतात. कोविड हा एक अँटीजन आहे, त्याच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज तयार होतात आणि कोविडला निष्क्रिय करून जर आपण शरीरामध्ये एक्सपोज केलं तर त्याला आपण वॅक्सिन म्हणू. आणि या वॅक्सिनमुळे ह्युमन बॉडी प्राईम होते टू डील विथ दॅट व्हायरस when it is actually exposed. The potent virus is exposed, the body will be actually primed to deal with that virus.
नक्कीच सर, खूप खूप धन्यवाद सर. पुढचा प्रश्न प्रेक्षकांकडून असा नेहमी विचारला जातो की कोणती लस चांगली आहे, कोवॅक्सिन, कोविशिल्ड किंवा आता जी नवीन येते स्पुटनिक व्ही. तर सर याबद्दल काय सांगाल? मार्केटमध्ये ज्या सध्या लसी अवेलेबल आहेत भारतात, कोविशिल्ड असेल किंवा कोवॅक्सिन असेल. कोवॅक्सिन ही जनरली लस जी आहे ती डिएक्टिवेटेड प्रोटीन आहे, त्यामध्ये व्हायरस नाहीये. आणि कोविशिल्ड ही जी लस आहे ही इनएक्टिवेटेड व्हायरस आहे, जो तुम्हाला चिंपांजी एडिनो व्हायरसच्या वेक्टरच्या साहाय्यानं शरीरात सोडला जातो. हे दोन्ही कोविशिल्ड असेल, कोवॅक्सिन असतील, हे दोन्ही वॅक्सिन्स म्हणजे बेसिकली एक प्रोटीन्स शरीरात सोडले जातात. शरीराला ट्रेन केलं जातं की बघा असा असा व्हायरस आहे, याच्या अगेन्स्ट इम्युनिटी डेव्हलप करून ठेवा. हे दोन्ही वॅक्सिन्स इक्वली इफेक्टिव्ह आहेत. दोन्ही वॅक्सिन्स हे खूप चांगले आहेत. एका वॅक्सिन पेक्षा दुसऱ्या वॅक्सिनची तुलना करणं ही काही म्हणजे योग्य गोष्ट नाहीये आणि प्रॅक्टिकली पॉसिबलही नाहीये, कारण दोघांचे मेकॅनिझम ऑफ ऍक्शन हे टोटली वेगळे आहे. पण दोघांचा पर्पज एकच आहे, टू ट्रेन बॉडी टू डील अगेन्स्ट दिस कोविड व्हायरस. त्यामुळे कोवॅक्सिन इज ऑल्सो गुड, कोविशिल्ड इज ऑल्सो गुड, स्पुटनिक इज ऑल्सो गुड. डॉक्टर रेड्डींचं जे वॅक्सिन येत आहे स्पुटनिक, ते सुद्धा तेवढंच चांगलं आहे. तर आपल्याला जे वॅक्सिन उपलब्ध असेल ते लवकरात लवकर घेणं हे अतिशय महत्वाचं आहे. दोन्ही वॅक्सिनमुळे इक्वली चांगली इम्युनिटी डेव्हलप होते. दोन्ही वॅक्सिनचे कॉम्प्लिकेशन सुद्धा खूप रेअर आहेत. त्यामुळे असं नाही की बाबा कोविशिल्डचे कॉम्प्लिकेशन्स जास्त आहेत किंवा कोवॅक्सिनचे कॉम्प्लिकेशन्स जास्त आहेत, कोविशिल्डमुळे जास्त प्रोटेक्शन मिळतं किंवा कोवॅक्सिनमुळे जास्त प्रोटेक्शन मिळतं, असा आतापर्यंत तरी कुठल्याही अभ्यासात असं आढळून आलेलं नाहीये. त्यामुळे जे कुठलं वॅक्सिन सहज रीतीने उपलब्ध असेल, विच एव्हर इज इझिली अवेलेबल ऍट युअर कन्व्हिनियंट प्लेस, यू शुड टेक दॅट वॅक्सिन. थँक्यू सर. पुढचा प्रश्न सर असा आहे की लस घेतल्यानंतर किती दिवसांपर्यंत दुष्परिणाम दिसून येतात आणि त्यांना टाळण्यासाठी आपण काय करावे? लस घेतल्यानंतर दुष्परिणाम हे जनरली पहिल्या अर्ध्या पाऊण तासातच दिसून येतात. मोस्ट कॉमन जे साईड इफेक्ट्स असतात आणि मोस्ट डेडफुल किंवा भीतीदायक जे साईड इफेक्ट असतात ती एनाफायलॅक्टिक रिएक्शन्स असतात. म्हणून कोणत्याही लसीकरण केंद्रावर जनरली लस घेतल्यानंतर अर्धा तास तुम्हाला ऑब्झर्वेशन मध्ये ठेवलं जातं की त्याच्यामुळे अचानक कुठली एनाफायलॅक्टिक रिएक्शन होते का, की जी अतिशय रेअर आहे, अतिशय रेअर. म्हणजे आजपर्यंत भारतामध्ये तरी इतकी मोठी एनाफायलॅक्टिक रिएक्शन कुणामध्ये आढळून आलेली नाहीये. आणि ही एनाफायलॅक्टिक रिएक्शन पर्टिक्युलरली जे फायझरचे वॅक्सिन आहेत, मॉडर्नाचे वॅक्सिन आहेत, जे mRNA टेक्नॉलॉजीवर बेस्ड वॅक्सिन्स आहेत, त्याच्यामध्ये ही एनाफायलॅक्सिसची रिस्क थोडी जास्त असते. आपल्या इथे आढळणारे हे जे वॅक्सिन आहेत, कोवॅक्सिन आहे किंवा कोविशिल्ड आहेत, या दोन्ही टेक्नॉलॉजी ज्या इनएक्टिवेटेड व्हायरस असतील किंवा ज्या व्हायरल पार्टिकल्सची टेक्नॉलॉजी असेल, या टाइम टेस्टेड टेक्नॉलॉजी आहेत. बेसिकली भारतामध्ये वॅक्सिन हे खूप विचारपूर्वक लॉन्च केलेलं आहे, कारण ग्रामीण भागामध्ये वॅक्सिन लॉन्च करताना या सगळ्या एनाफायलॅक्सिसची डील करणं हे भारताच्या सिस्टीमसाठी खूप अवघड आहे. म्हणूनच भारताने वन ऑफ दी सेफेस्ट वॅक्सिन भारतामध्ये लॉन्च केलेले आहेत. त्यामुळे हे जे काही साईड इफेक्ट आहेत त्यामध्ये मला विचाराल तर पहिल्या अर्ध्या तासात एनाफायलॅक्सिसची रिस्क असते, जी खूपच रेअर आहे. आणि त्याच्यानंतरचे 1 किंवा 2 दिवस थोडासा ताप येऊ शकतो, डोकेदुखी होऊ शकते, वॅक्सिन घेतलेल्या जागेवर थोडासा पेन, ज्याला काय म्हणता येईल, दर्द थोडा वेळ होऊ शकतं. याच्याहून जास्त काही वॅक्सिनचे साईड इफेक्ट होतील असं तरी नाहीये. आणि यांना साईड इफेक्ट म्हणणं हे पण चुकीचं आहे. बेसिकली ही वॅक्सिन दिल्यावर शरीरामध्ये निर्माण होणाऱ्या इम्युनिटीमुळे झालेली एक रिॲक्शन आहे. तर माझ्या मते तरी वॅक्सिनमुळे होणारे साईड इफेक्ट हे खूपच रेअर आहेत आणि जनरली ते पहिल्या अर्ध्या तासातच होतात. नक्कीच सर. सर पुढचा प्रश्न असा, लस घेतल्यानंतरही लोकांना कोरोना होत आहे, तर लस का घ्यावी? लस घेतल्यावर कोरोना होण्याचं प्रमाण हे खूप कमी असतं. पहिली गोष्ट, आपल्या इथे आजपर्यंत 15 करोड लोकांनी हे वॅक्सिन घेतलेलं आहे भारतामध्ये आणि त्याच्यानंतर कोरोना होण्याचं प्रमाण हे अत्यल्प आहे. आपल्याला प्रोजेक्ट असं केलं जातं की लस घेतली आणि मग कोरोना झाला. याचे 2 घटक आहेत. एक घटक म्हणजे की लस घेतल्यानं कोरोनाचं इन्फेक्शन कमी होतं, नाही होत असं नाही, म्हणजे रोगाचा संसर्ग होऊ शकतो पण रोगाची निर्मिती होत नाही. म्हणजे इन्फेक्शन होईल पण डिसीज होण्याची चान्सेस कमी असतात. आणि दुसरी गोष्ट असते
लस घेतल्यामुळे डिसीज हा सिव्हिअर होत नाही. म्हणजे एखाद्याला ऑक्सिजनची गरज पडणं, एखाद्याला व्हेंटिलेटरची गरज पडणं किंवा एखाद्याचा मृत्यू होणं, या गोष्टी लसीमुळे अत्यल्प म्हणजे नाच्या बरोबर आहेत. म्हणजे आजपर्यंत दोन लस घेतल्या आणि त्याच्यानंतर 4 आठवड्यांनी कुणाचा करोनामुळे मृत्यू झाला अशी तरी जगभर कोणतीही केस आजपर्यंत तरी नोट नाहीये. त्यामुळे लस ही बेसिकली इन्फेक्शनची रिस्क कमी करते, डिसीज सिव्हिअरिटीची रिस्क कमी करते आणि डिसीज सिव्हिअरिटीमुळे होणाऱ्या मृत्यूंना पूर्णपणे टाळते. तर बेसिकली लस घेण्याचं कारण हेच आहे की आपल्याला करोना झाला तरी तो सिव्हिअर होऊ नये, त्याच्यासाठी ऍडमिशनची गरज पडू नये, त्याच्यासाठी व्हेंटिलेटरची गरज पडू नये आणि त्याच्यामुळे मृत्यू होऊ नये. लसीचा दुसरा फायदा हा आहे की लसीमुळे समाजामध्ये जे करोनाचं होणारं संक्रमण आहे, जे कम्युनिटी ट्रान्समिशन आहे, त्याला कुठे ना कुठेतरी छेद बसतो की आपण दुसऱ्यांना करोना ट्रान्समिट करण्याची जी रिस्क आहे ती लसीमुळे खूप कमी होऊन जाते. त्यासाठी सुद्धा लसीकरण हे आवश्यक आहे. थँक्यू सर. सर नेक्स्ट क्वेश्चन असा आहे, ज्यांना कोरोना आधीच होऊन गेलाय त्यांनी लस घ्यावी का? घ्यावी तर ती कधी घ्यावी? ज्यांना कोरोना होऊन गेलाय त्यांनी लस घेणं गरजेचं आहे. कोरोना झाल्यावर काही प्रमाणात शरीरामध्ये इम्युनिटी निर्माण होते, पण सगळ्यांमध्येच ती निर्माण होते असं नाहीये. काही जणांना सौम्य पद्धतीचा कोरोना होतो की ज्यांना ताप, सर्दी, खोकला होत नाही, त्यांच्यामध्ये इम्युनिटी किती निर्माण होते हे नक्की कोणी सांगू शकत नाही. तर सगळ्यांनी, ज्यांना कोरोना झाला आहे अथवा ज्यांना कोरोना झाला नाहीये, सगळ्यांनी 2 लसी घेणं सध्याच्या घडीला तरी अत्यावश्यक आहे. कोरोना झाल्यावर किती दिवसांनी लस घ्यावी? तर कोरोनातून बऱ्या झाल्यानंतर 6 आठवड्यांनंतर जी उपलब्ध लस असेल ती घ्यावी. कोवॅक्सिन असू दे, कोविशिल्ड असू दे किंवा स्पुटनिक असू दे. पहिल्या 6 आठवड्यात कोरोना झाल्यावर लस घेण्याची काही जरुरी किंवा गरज नसते, पण 4 ते 6 आठवड्यांनंतर ज्यांना कोरोना झालाय त्यांनी लस घ्यावी. पहिली लस घेतली त्याच्यानंतर कोरोना झाला तरी काही हरकत नाही, त्याच्यामुळे डिस्चार्ज झाल्यानंतर 4 ते 6 आठवड्यांनी लसीचा दुसरा डोस कंप्लीट करावा. ज्यांनी सुरुवातीला लस नसेल घेतली त्यांनी 4 ते 6 आठवड्यानंतर पहिला डोस घ्यावा आणि त्याच्यानंतर 6 ते 8 आठवड्यांनी दुसरा डोस घ्यावा. पण कोरोना झालेल्यांनी लस घेणं अतिशय आवश्यक आहे. थँक्यू सर. सर पुढचा प्रश्न प्रेक्षकांकडून असा आहे, ही लस जी आहे ती फक्त एका वर्षासाठी आहे, ती परत पुढच्या वर्षी घ्यावी लागेल का? आत्ताची जी लस आहे ती आपल्याला कोविडच्या अगेन्स्ट इम्युनिटी तरी डेव्हलप करून देते आणि जनरली हे जे प्रोटेक्शन आहे ते आतापर्यंत तरी अवेलेबल स्टडीज मध्ये 6 महिन्यापर्यंत रिलायबल प्रोटेक्शन आपल्याला उपलब्ध होतं. 6 महिन्यानंतर ते किती प्रोटेक्शन देईल याच्याबद्दल कमेंट करणं आत्ताच्या घडीला तरी अशक्य आहे. त्यामुळे भविष्यात कदाचित या लसीचाच एखादा बूस्टर डोस 6 महिने ते 1 वर्ष या कालावधीच्या दरम्यान घेणं गरजेचं पडू शकतं. पण असं खात्रीपूर्वक तरी निश्चितच सांगता येणार नाही की लस ही 1 वर्षापर्यंत चालेल की 2 वर्षापर्यंत काम करेल की 3 वर्षापर्यंत काम करेल. ऍट मिनिमम 6 मंथ्स प्रोटेक्शन आत्ताच्या घडीला तरी लसीमुळे नक्कीच मिळेल. थँक्यू सर. सर पुढचा प्रश्न असा की कोविशिल्ड किंवा ॲस्ट्राझेनेका जे वॅक्सिन त्याच्यामुळे रक्ताच्या गाठी होत असल्याचे काही देशात आढळून आले आहे, तर असं का झालं? जर होत असल्यास त्यावर अजून बंदी का नाही आणली गेली? प्रत्येक गोष्टीचे काही बेनिफिट्स असतात आणि प्रत्येक गोष्टीचे काही साईड इफेक्ट्स पण असतात. की जसं म्हणता येईल की एखादा नॅशनल हायवे क्रिएट केला तर नॅशनल हायवेवर ऍक्सिडेंट्स पण होतात आणि सामानाची वाहतूकही होते, पण एखाद्या गोष्टीचा बेनिफिट हा 1000 टाइम्स, करोड टाइम्स जास्त असतो रिस्क पेक्षा. आणि प्रत्येक वॅक्सिनची किंवा प्रत्येक टेक्नॉलॉजीची एक डाऊनसाइड पण आहे. जसं म्हणता येईल की आता mRNA ची डाऊनसाइड ही आहे की त्याच्यामध्ये एनाफायलॅक्सिसची रिस्क ही भारतीय वॅक्सिन पेक्षा थोडी जास्त असते. ही त्या टेक्नॉलॉजीची डाऊनसाइड आहे, ही या टेक्नॉलॉजीचा साईड इफेक्ट आहे. पण त्याचा जो बेनिफिट आहे तो लाखो पटीमध्ये जास्त आहे. म्हणजे द बेनिफिट विच वॅक्सिन प्रोव्हाइड्स, द मॉर्टॅलिटी प्रिव्हेन्शन किंवा मृत्यूचा दर कमी करण्यामध्ये वॅक्सिनचा जो हात आहे तो लाखो पटीनं अधिक आहे. त्यामुळे रक्ताच्या गाठी या हार्डली 100 ते 200 लोकांमध्ये आढळून आलेल्या आहेत आणि या गाठीमुळे लसवर बंदी आणावी असं काही नाहीये. म्हणजे
रस्त्यांवर ऍक्सिडेंट होतात म्हणून कोणी नॅशनल हायवेज क्रिएट करू नयेत, तर अशी ही गोष्ट नाहीये. आणि हा जो साईड इफेक्ट आहे हा ग्लॅमराईज आहे, म्हणजे याला जास्त प्रसिद्धी मिळाल्यामुळे लोकांच्या मध्ये एक भ्रम निर्माण झालेला आहे. हा साईड इफेक्ट हा अतिशय रेअर आहे. म्हणजे रक्ताच्या गाठी या स्मोकिंगमुळे 100 ते 1000 पट जास्त लोकांमध्ये येतात. अल्कोहोलमुळे सेरिब्रल व्हेनस सायनस थ्रोम्बोसिस हे हजारो पटीने अधिक होतं. त्यामुळे व्हॅक्सिनमुळे हा साईड इफेक्ट होतो असं म्हणणं खूपच धाडसाचं ठरेल. आणि हा खूपच रेअर साईड इफेक्ट आहे. त्यामुळे या साईड इफेक्टमुळे जर कोणी लस घ्यायचा विचार करत असेल तर माझ्या मते तरी इतकं घाबरून जाण्याचं काही कारण नाहीये. प्रत्येक गोष्टीचे साईड इफेक्ट असतात. हा साईड इफेक्ट खूप रेअर आहे. आणि कोविशिल्डच्या बाबतीतच आहे असं मी म्हणणार नाही. प्रत्येक वॅक्सिनचे काही प्रमाणात साईड इफेक्ट असतात. पण आपल्याला प्रत्येक वेळी रिस्क आणि बेनिफिट बघितलं तर करोनाने मृत्यू होण्याचा, करोनाने ऑक्सिजनची गरज पडण्याचा, करोनाने लंगवर लॉंग टर्म डॅमेज होण्याची रिस्क ही हजारो पट काय लाखो पट जास्त आहे. त्यामुळे एखाद्या रेअर साईड इफेक्टची भीती बाळगायची किंवा बाबा मला आता या घडीला मी गाडी चालवली आणि माझा ऍक्सिडेंट होईल, याच्याहून ही रिस्क खूप कमी आहे. त्यामुळे मला नाही वाटत या रिस्कला तुम्ही काही घाबरलं पाहिजे. आणि या रिस्कमुळे वॅक्सिनवर बंदी आणणं तरी पूर्णपणे चुकीचंच आहे. त्यामुळे या साईड इफेक्टला जास्त महत्व देण्यासाठी गरज नाहीये. तुम्ही न घाबरता लस घेणं हेच जास्त योग्य आहे. नक्कीच सर. 18 वर्षाखालील मुलांना तसेच म्हणजे लहान मुलांना लस घेणे गरजेचे आहे का? 18 वर्षाच्या खालील लहान मुलांना सुद्धा लस घेणं गरजेचं आहे. ते सुद्धा करोनाचे वाहक बनू शकतात. दे कॅन ऑल्सो ट्रान्समिट द इन्फेक्शन. बट करंटली अवेलेबल वॅक्सिन्स इन इंडिया, पर्टिक्युलरली कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड वॅक्सिन, दीज आर नॉट टेस्टेड इन चिल्ड्रन लेस दॅन 18 इयर्स. कुठल्याही लसीची ट्रायल केली तर ती पहिल्यांदा ऍडल्ट हेल्दी इंडिव्हिज्युअल्स मध्ये केली जाते. ऍडल्ट हेल्दी इंडिव्हिज्युअल्स मध्ये जर ती लस काम करत असेल तर त्याच्यानंतर वल्नरेबल ग्रुप्स, म्हणजे एखादे किडनीचे आजार असतील, हृदयाचे आजार असतील, लहान मुलं असतील, प्रेग्नंट महिला असतील, ब्रेस्ट फिडिंग महिला असतील, अशा रुग्णांमध्ये त्याची टेस्ट केली जाते. तर सध्या अवेलेबल ज्या लसी आहेत त्या इमर्जन्सी यूज ऑथरायझेशन कॅटेगरीमध्ये असल्यामुळे त्यांची चाचणी लहान मुलांमध्ये अद्याप केली गेलेली नाहीये. म्हणून सध्याच्या लसी तरी लहान मुलांमध्ये उपलब्ध नाहीये. पण बऱ्याच US, UK अशा कंट्रीजमध्ये 15 वर्षांपर्यंत, 12 वर्षांपर्यंत, 8 वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये अशा ट्रायल सुरू आहेत. आणि लवकरच अशा मुलांना सुद्धा लस देणं गरजेचं होईल. दुसरी गोष्ट अशी आहे की करोनाचा जो साईड इफेक्ट होतो, करोनामुळे जे लॉंग टर्म परिणाम होतात, करोनामुळे जे मृत्यू होतात, ते जनरली एल्डर पॉप्युलेशन मध्ये, म्हणजे ज्यांचं वय 50 पेक्षा जास्त आहे किंवा ज्यांचा कोमॉर्बिडिटीज आहे, डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे, अशा लोकांमध्ये हे साईड इफेक्ट्स करोनाचे जास्त प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे प्राथमिकली आता प्रायमरीली या लोकांना ही लस देणं जास्त गरजेचं आहे. लहान मुलांची इम्युनिटी कंपॅरेटिव्हली पोटेंट ही स्ट्रॉंग असते आणि त्यांच्यामध्ये करोनामुळे होणारे साईड इफेक्ट्स हे कंपॅरेटिव्हली कमी असतात. त्यामुळे लहान मुलांना प्रायोरिटी बेसिसवर सध्या तरी करोनाची लस सरकारने उपलब्ध केलेली नाहीये. पण मला विश्वास आहे की पुढच्या 6 ते 8 महिन्यांमध्ये लहान मुलांमध्ये सुद्धा ती लस उपलब्ध होईल. म्हणून लहान मुलांनी अजूनही करोनाच्या प्रिकॉशन्स घेणं तितकंच आवश्यक आहे. पण जर घरातील ऍडल्ट पॉप्युलेशननी जर वॅक्सिनेशन कंप्लीट केलं तर निश्चितच समाजामध्ये जे कम्युनिटी ट्रान्समिशन होतं त्याची चेन ब्रेक होईल आणि सायमल्टेनियसली मुलांना सुद्धा करोनापासून प्रोटेक्शन मिळेल. थँक्यू सर. सर, पुढचा प्रश्न असा की रक्तदान म्हणजे ब्लड डोनेशन आणि वॅक्सिन याबद्दल काय सांगता येईल सर प्रेक्षकांना? कधी द्यावं, कधी रक्तदान करावं किंवा हा सर बोला. सध्याच्या नियमांनुसार वॅक्सिनेशन केल्यावर माझ्या मते 4 आठवड्यापर्यंत रक्तदानासाठी त्यांनी मना केलेले आहे. जर मी ड्युरेशन मध्ये चुकलो तर सांगा मला. पण माझ्या मते तरी हेल्दी इंडिव्हिज्युअल्स ज्यांना डायबिटीज, ब्लड प्रेशर नाहीये आणि ज्यांना रक्तदानाची खरंच इच्छा आहे त्यांनी वॅक्सिन घेण्याच्या अगोदर रक्तदान करावं. कारण सध्याच्या पॅन्डेमिक मध्ये रक्ताची पण मोठ्या प्रमाणावर गरज आहे. लॉकडाऊनमुळे बरीच कमी लोक बाहेर पडत आहेत. म्हणून तुम्ही पहिल्यांदा रक्तदान करून घ्या, मग वॅक्सिनेशन घ्या आणि वॅक्सिनेशन घेतल्यावर 4 ते 8 आठवड्यांनी सुद्धा तुम्ही पूर्वीवत रक्तदान करू शकता. पण सध्याच्या एका लॉकडाऊनमुळे रक्ताचा बराच तुटवडा बऱ्याच ब्लड बँकांमध्ये आढळून येतोय.
तर ज्यांना कुणा रक्तदानाची इच्छा असेल त्यांनी वॅक्सिनेशनच्या आधी रक्तदान करावं आणि त्याच्यानंतर वॅक्सिनेशन तुम्ही त्याच दिवशी घ्या असं मी म्हणणार नाही, 1-2 दिवस आराम करून त्याच्यानंतर तुम्ही वॅक्सिन घेऊ शकता. नक्कीच सर. सर पुढे प्रश्न असा, ज्या लोकांना कॅन्सर किंवा असे गंभीर आजार असतात त्यांना ते लस घेऊ शकतात का? सर्व लोक लस घेऊ शकतात. ज्यांना गंभीर आजार आहेत त्यांना तर भारत सरकारने प्रायोरिटी बेसिसवर, म्हणजे जे पेशंट डायलिसिसवर आहेत, ज्यांचं कुठलं ऑर्गन प्रत्यारोपण झालं आहे, किडनी ट्रान्सप्लांट झालं आहे, किंवा ज्या लोकांचं बायपास सर्जरी झाली आहे, किंवा ज्या लोकांना कॅन्सर आहे, किंवा जे कॅन्सरच्या केमोथेरपीतून आता बाहेर आलेले आहेत पण त्यांना पूर्वी कॅन्सर होता, अशा सर्व लोकांनी लस घेणं आवश्यक आहे. कारण दीज आर वल्नरेबल पॉप्युलेशन, यांच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स होण्याची, ऍडमिशनची गरज पडण्याची ही रिस्क जास्त असते. आणि दुसरी गोष्ट, ज्यांना ऑन गोईंग ट्रीटमेंट आहे, ज्यांची सध्या ट्रीटमेंट चालू आहे किंवा सध्या जे अतिशयच क्रिटिकल अवस्थेत आहेत, अशा व्यक्तींनी त्यांचे जे कोणी डॉक्टर असतील त्यांच्या सल्ल्यानेच लस घ्यावी. त्यांच्यासाठी असं ब्लाइंड स्टेटमेंट देता येणार नाही की तुमची या डाव्या हातात केमोथेरपी चालू आहे आणि तुम्ही आजच्या आज लस घ्या आणि इतकं ही गरजेची आहे. त्यांच्यासाठी जे कोणी त्यांचे ट्रीटिंग फिजिशियन असतील ते ठरवू शकतील की लस कधी द्यायची. येस सर. सर पुढचा प्रश्न असा की पहिला डोस घेतल्यानंतर संपूर्ण शरीरात अँटीबॉडीज किती वेळापर्यंत तयार होतात? जितका ड्युरेशन जास्त असतो तितका अँटीबॉडी डेव्हलप होण्याचे चान्सेस पण जास्त असतात. पहिली लस घेतल्यावर साधारण 3ऱ्या ते 4थ्या दिवसानंतर किंवा 2 आठवड्यांनंतर साधारण रक्तामध्ये अँटीबॉडी डेव्हलप व्हायला सुरुवात होते, प्रोटेक्टिव्ह अँटीबॉडी. काही जणांमध्ये एका लसीनंतर सुद्धा सफिशियंट अँटीबॉडी डेव्हलप होतात. जनरल पॉप्युलेशन मध्ये सफिशियंट अँटीबॉडी डेव्हलप होण्यासाठी 2 लसींनंतर 2 आठवड्याचा कालावधी हा सांगितला गेला आहे. पण हे पण तितकंच महत्वाचं आहे की पहिल्या लसीनंतर सुद्धा 2, 3 किंवा 4 आठवड्यांनी शरीरात थोडी तरी रोगप्रतिकार क्षमता करोनाच्या व्हायरसच्या अगेन्स्ट डेव्हलप होते. त्यामुळे पहिली लस ही सुद्धा काही प्रमाणात पेशंटना प्रोटेक्शन देऊ शकते. त्यामुळे लवकरात लवकर पहिली लस घेणं आणि त्याच्यानंतर जेव्हा वेळ असेल तेव्हा दुसरी लस घेणं हे गरजेचं आहे. तर साधारण मी म्हणेन 2 आठवड्यानंतर पहिल्या लसीनंतर अँटीबॉडी डेव्हलप होण्यासाठी बऱ्याचशा पेशंट्समध्ये जे इम्युनो कॉम्पिटंट आहेत, ज्यांची रोगप्रतिकार क्षमता योग्य आहे, अशांमध्ये अँटीबॉडी तयार होण्यास सुरुवात होते. हा ड्युरेशन काही लोकांमध्ये 5 ते 10 दिवस असेल, काही लोकांमध्ये 3-4 आठवडे असेल, पण ऑन एन ॲव्हरेज 2 वीक्स नंतर अँटीबॉडी प्रोटेक्शन स्टार्ट होऊन जातं. येस सर. सर नेक्स्ट क्वेश्चन प्रेक्षकांकडून असा आहे की लस घेतल्यावर मद्यप्राशन करू नये असे ऐकले आहे, ते कितपत खरे आहे? गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन्स मध्ये तरी असं लिहिलेलं आहे किंवा वॅक्सिनेशनच्या प्रोटोकॉल मध्ये तरी लिहिलं आहे की वॅक्सिन घेतल्यानंतर मद्यप्राशन करू नये. तर याच्यावर कुणी ट्रायल तरी केलेली नसणार आहे, पण मला नाही वाटत की जाणून बुजून कुणी वॅक्सिन घेतल्यानंतर मद्यप्राशन करावं. कारण शेवटी excessive alcohol intake is associated with decreased immunity and it will lead to the decreased seroconversion. म्हणजे बेसिकली वॅक्सिनच्या अगेन्स्ट अँटीबॉडी निर्माण, वॅक्सिन मुळे अँटीबॉडी रिस्पॉन्स हा कदाचित अल्कोहोल घेतल्यामुळे कमी प्रमाणात निर्माण होईल आणि आपल्याला वॅक्सिनचा फायदा होणार नाही. म्हणून माझ्या मते तरी जे कोणी वॅक्सिन घेतील त्यांनी एक 4 ते 6 आठवडे तरी अल्कोहोल ऍब्स्टेनन्स मेंटेन करावा, म्हणजे त्यांच्यामध्ये एक चांगली इम्युनिटी डेव्हलप होईल. थँक्यू सर. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की सर प्रेग्नंट बायका किंवा ब्रेस्ट फीडिंग महिला यांनी वॅक्सिन घ्यावी का? याच्यामध्ये अजून तरी तज्ञांचं काही एकमत झालेलं नाहीये की, किंवा मी ज्याप्रमाणे सुरुवातीला सांगितलं की वॅक्सिनची जी सेफ्टी आहे ती पहिल्यांदा हेल्दी यंग इंडिव्हिज्युअल्स मध्ये टेस्ट होते आणि त्याच्यानंतर जे वल्नरेबल पॉप्युलेशन आहेत किंवा जे पोटेन्शियली इम्युनोकॉम्पिटंट पॉप्युलेशन आहेत की ज्यांची रोगप्रतिकारक क्षमता कमी आहे, की जे हार्ट डिसीज असतील, किडनी डिसीज असतील किंवा कॅन्सरचे पेशंट्स असतील, प्रेग्नंट महिला असतील, स्तनपान करणाऱ्या महिला असतील, यांच्यामध्ये या वॅक्सिनची टेस्ट झालेली नाहीये. तर अशा लोकांनी ज्यांच्याकडून त्यांची ट्रीटमेंट चालू आहे, जे कोणी तुमचे ट्रीटिंग
फिजिशियन्स असतील किंवा गायनेकॉलॉजिस्ट असतील त्यांच्या सल्ल्याने लस घ्यावी. माझ्या मते स्तनपान करणाऱ्या किंवा ब्रेस्ट फिडिंग करणाऱ्या ज्या महिला आहेत यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर लसीकरण झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणावर त्यांच्यामध्ये सेफ्टी पण आढळून आलेली आहे. पण जे कोणी ऑब्स्टेट्रिशियन किंवा गायनेकॉलॉजिस्टच्या अंडर तुम्ही ट्रीटमेंट घेत असाल त्यांच्या सल्ल्यानेच तुम्ही लस घेणं जास्त योग्य आहे. पण अजून कुठल्या ट्रायलमध्ये किंवा कुठल्या चाचणीमध्ये ही लस खूप सेफ आहे हे सिद्ध न झाल्यामुळे सगळ्याच प्रेग्नंट किंवा सगळ्याच ब्रेस्ट फिडिंग महिलांना ही लस द्यावी असा नियम तरी अजून आलेला नाहीये. तर सर्वोत्तम उपचार हाच राहील की तुम्ही तुमच्या ट्रीटिंग फिजिशियनशी एकदा बोलून घ्या की लस घेणं किती गरजेचं आहे किंवा प्रेग्नन्सीचा कुठला महिना चालू आहे. पहिले 3 महिने असतील तर कदाचित लस घेण्यासाठी तुमचे डॉक्टर मना करू शकतात. कदाचित काही डॉक्टर 3 महिन्यांनंतर लस घेण्याचा सल्ला देऊ शकतात. आणि ब्रेस्ट फिडिंग महिलांमध्ये तरी सध्या तरी ओव्हरऑल लस घेण्याकडेच जास्तीत जास्त लोकांचा कल आहे असं मला आढळून आलेलं आहे. नक्कीच सर. सर, या प्रश्नाला जोडून असा प्रश्न येतो की मेन्स्ट्रुएटिंग वुमननी वॅक्सिन घ्यावी का? मेन्स्ट्रुएटिंग वुमन वॅक्सिन घेऊ शकतात आणि वॅक्सिन घेण्यापासून 1 सुद्धा दिवस किंवा 2 सुद्धा दिवस उशीर करणे केवळ मेन्स्ट्रुएशन चालू आहे म्हणून तरी कुठेच सजेस्ट केलेलं नाहीये. त्यामुळे मेन्स्ट्रुएटिंग वुमन वॅक्सिन घेऊ शकतात. त्यामध्ये ड्रॉबॅक असा फक्त एकच असतो की मेन्स्ट्रुएटिंग वुमन डे 1, डे 2, डे 3 ला जर त्यांना जास्त पोटात दुखत असेल किंवा कदाचित वीकनेस वाढला असेल तर त्या 2-3 दिवस थांबून त्यांचा वीकनेस कमी झाल्यानंतर वॅक्सिन घेऊ शकतात. कारण वॅक्सिन घेतल्यावर साधारण 60 ते 70% महिलांना किंवा महिलांना म्हणण्यापेक्षा वॅक्सिन घेणाऱ्यांना दुसऱ्या दिवशी ताप येण्याची शक्यता असते. तर ऑलरेडी जर तुमच्या शरीरात खूप जास्त पोट दुखत असेल किंवा वीकनेस आला असेल आणि त्यामध्ये वॅक्सिन घेतल्यावर अजून एक ताप आला तर आणखी वीकनेस येईल. पण मेन्स्ट्रुएशन आहे म्हणून वॅक्सिन घेऊ नका असं तरी हा गैरसमज आहे. लोकांनी पुढे येऊन वॅक्सिन घेतलं पाहिजे. त्यामुळे ही एक मिथ म्हणता येईल की ज्याच्यापासून लोकांनी दूरच राहिलं पाहिजे. मेन्स्ट्रुएटिंग असो किंवा नसो आपल्या जे तारीख असेल त्या दिवशी जाऊन वॅक्सिन जे उपलब्ध वॅक्सिन आहे ते घेणं गरजेचं आहे. धन्यवाद सर. सर, पुढचा प्रश्न प्रेक्षकांकडून असा आहे की पॅरालिसिस व्यक्तींनी वॅक्सिन घ्यावी का? हो, पॅरालिसिसच्या व्यक्ती वॅक्सिन घेऊ शकतात. नक्कीच सर. सर, पुढचा प्रश्न असा की पहिला डोस कोविशिल्डचा घेतला आणि दुसरा कोवॅक्सिनचा घेतला तर चालेल काय जर अवेलेबल नसेल तर? दुसरा डोस घेण्याची इतकी घाई करायचं कारण नाहीये. माझ्या मते जर पहिला डोस कोविशिल्डचा घेतला असेल तर 1-2 आठवडे थांबून तुम्ही कोविशिल्डचाच दुसरा डोस घेऊ शकता. कारण कोविशिल्डची जी ड्युरेशन आहे ती 4 to 8 weeks to 12 weeks पण आहे. म्हणजे तुम्ही पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस सुरुवातीला 4 आठवड्यांनी देत होते, नंतर 6 आठवड्यांनी देत होते, काही ठिकाणी 8 आठवड्यांनी देतात. त्यामुळे खूप घाई करून कोवॅक्सिनचा दुसरा डोस घेण्याची गरज नाहीये. त्यामुळे मला नाही वाटत की असे नवीन काही प्रयत्न सध्याच्या घडीला तरी करावेत. एखाद्याने कोवॅक्सिन घेतलं असेल तर 4 ते 6 आठवड्यांनी कोवॅक्सिनचा दुसरा डोस घ्यावा. कोविशिल्ड घेतलं असेल तर त्यांनी कोविशिल्डचाच दुसरा डोस घ्यावा. थँक्यू सर. सर, वारंवार विचारणारा असा प्रश्न आहे की सर लस घेतल्यानंतर सेंटरवर 30 मिनिटं का थांबावे लागते? मी ज्याप्रमाणे सांगितलं की एनाफायलॅक्सिस ज्याला म्हणता येईल ही रिस्क लस घेतल्यावर खूपच कमी प्रमाणात असते आणि ही रिस्क आपण घरी मॅनेज नाही करू शकत. त्यामुळे सरकारी नियमांनुसार किंवा इंटरनॅशनली ऑल्सो लस घेतल्यानंतर एक अर्धा तास तुम्ही त्या केंद्रावर थांबलात तर अशी काही रेअर कॉम्प्लिकेशन, एक्स्ट्रीमली रेअर कॉम्प्लिकेशन जरी झालं की जे मृत्यू समान असू शकतं ते मॅनेज जसं की ताप येणे, वायणे, तर काय करावे? असा त्रास होतो का? लस घेतल्यानंतर बऱ्याच जणांना दुसऱ्या दिवशी ताप येतो किंवा थोडासा वीकनेस जाणवतो, थोडासा खांदा दुखतो. अशा लोकांना जनरली लसीकरण केंद्रावर 2 ते 3 पॅरासिटामॉलच्या गोळ्या देतात. एक गोळी लगेच खायला सांगतात आणि एखादी गोळी दुसऱ्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी प्लेन पॅरासिटामॉलची गोळी लसीकरण केंद्रावर ही दिली जाते आणि त्या गोळीमुळे बऱ्यापैकी ताप वगैरे कमी येतो. पण यासाठी घाबरून जाण्याचं अजिबात कारण नाहीये. कारण ही एक इम्युन रिएक्शन आहे. शरीराने रोगप्रतिकार क्षमता निर्माण केल्याचं एक हे लक्षण म्हणता येईल. त्यामुळे
या लक्षणांना घाबरून न जाता फेस करणं गरजेचं आहे. आणि 3 किंवा 4 दिवसापेक्षा जास्त जर ताप परसिस्टंट राहिला तर मात्र तुम्हाला हॉस्पिटलमध्ये येऊन दाखवणं तितकंच गरजेचं आहे. कारण बऱ्याचदा असं होतं की आपल्याला वाटतं की आपला घसा खवखवतोय, कदाचित आपल्या शेजारच्यांना पण करोना झालाय, आपल्या घरी कुणाला करोना झालाय, आणि मग घाई गडबडीत येऊन लोक करोनाची लस घेतात की मला होऊ नये, मला होऊ नये. आणि त्यावेळी ते कॅरियर्स त्यावेळी ते इन्क्युबेशन पिरियड मध्ये असू शकतात करोनाच्या. त्यामुळे त्यांचा करोना हा कदाचित 2 किंवा 3 दिवसांनी मॅनिफेस्ट होतो. अशी खूप लोक असतात की जे त्यांचं एक्सपोजर करोनाला होतं आणि ते घाबरून येऊन लस घेतात. म्हणून हा जर ताप 2 किंवा 3 दिवसांपेक्षा जास्त कालावधी राहिला तर मात्र करोनाची टेस्ट करून घेणं खूप गरजेचं आहे. किंवा ज्या लोकांना ऑनगोईंग ताप आहे, सध्या ताप येतोय, खोकला येतो, सर्दी होतीये किंवा लूज मोशन्स होत आहेत, डोकेदुखी आहे, अशा लोकांनी करोनाची आधी टेस्ट करून घ्यावी. ती निगेटिव्ह असेल तर मग करोनाचं वॅक्सिन घ्यावं. नक्कीच सर. तर पुढचा प्रश्न असा आहे की लस घेतल्यामुळे काही दुर्गामी दुष्परिणाम होऊ शकतात का? जसं रेमडेसिवीर घेतल्यामुळे काही दुर्गामी दुष्परिणाम झालेले आहेत. हे मी पहिल्यांदा ऐकतोय, रेमडेसिवीर घेतल्याने दुर्गामी दुष्परिणाम झालेले आहेत. त्यामुळे असा काही गैरसमज करून घेऊ नये. लस घेतल्यामुळे दुर्गामी परिणाम झालेत असं सध्या अवेलेबल करोना सोडून दुसऱ्या लसी ज्या असतील, MMR ची लस असेल किंवा टिटॅनसचं वॅक्सिनेशन असेल, पोलिओचं वॅक्सिनेशन असेल, अशा लसींमध्ये तरी दूरगामी परिणाम आढळून आलेले नाहीयेत. आणि ही जी टेक्नॉलॉजी आहे, जी भारतात ऍटलिस्ट अवेलेबल आहे, ॲडिनो व्हायरस वेक्टर असोसिएटेड कोविशिल्ड वॅक्सिन असेल किंवा कोवॅक्सिन इनॅक्टिव्हेटेड असेल, ही टेक्नॉलॉजी टाइम अँड टेस्टेड टेक्नॉलॉजी आहे. म्हणजे बेसिकली 20 ते 40 वर्ष ही टेक्नॉलॉजी ऑलरेडी इन मार्केट आहे. त्यामुळे अशा टेक्नॉलॉजीचे लॉंग टर्म साईड इफेक्ट्स तरी आढळून आलेले नाहीयेत. आणि पर से वॅक्सिन व्हायरसमुळे काही लॉंग टर्म साईड इफेक्ट होतील हे तर अजिबातच शक्य नाहीये. पण जर तुम्ही वॅक्सिन नाही घेतलं आणि करोना झाला तर करोनाचे मात्र लॉंग टर्म इफेक्ट भरपूर आहेत. लंग्समध्ये एखादा डॅमेज परमनंट झाला तर पल्मोनरी फायब्रोसिस आयुष्यभर राहू शकतं. जर तुम्हाला एखादा स्ट्रोक झाला, लकवा बसला किंवा हार्ट अटॅक आला तर त्याचा डॅमेज मात्र लॉंग टर्म परमनंट राहू शकतो. वॅक्सिनमुळे कुठला लॉंग टर्म डॅमेज होईल हे मात्र अजून तरी आढळलेलं नाहीये. नक्कीच सर. सर, पुढचा प्रश्न प्रेक्षकांकडून स्पेसिफिकली असा आला आहे की क्लीन फिल्म फिल्टर सिंड्रोम आहे, डायबिटीज, ऑस्टिओपोरोसिस आहे, वय 40 वर्ष आहे, टेस्टोस्टेरोन रिप्लेसमेंट थेरपी चालू आहे, तर लस घ्यावी का? असे लोक सुद्धा लस घेऊ शकतात जर त्यांची क्लिनिकल कंडिशन ही स्टेबल असेल तर. म्हणजे त्यांच्या क्लिनिकल कंडिशन मध्ये आता काही व्हायटली इनस्टेबिलिटी नसेल. इन ऍडिशन मी जसं सांगितलं की ज्यांची लॉंग टर्म थेरपी आहे, अशा लोकांनी त्यांचे जे ट्रीटिंग फिजिशियन्स आहेत त्यांच्याशी एकदा आधी कन्सल्ट करावा. ज्यांच्याकडून त्यांची टेस्टोस्टेरॉन थेरपी चालू आहे तर अशा लोकांशी, अशा डॉक्टरांशी एकदा फक्त कन्सल्ट करावा की मी या दिवशी लस घेणार आहे, तर लस घेतली तर चालेल का? आता एखादा किडनी ट्रान्सप्लांट पेशंट असेल, त्यांनी एखाद्या नेफ्रोलॉजिस्टना कन्फर्म करावं की बाबा मी लस घेऊ शकतो का? म्हणजे ऑनगोईंग त्यांना काही इलनेस असेल की बाबा ट्रान्सप्लांट मध्ये त्यांना फीवर येत असेल किंवा हार्ट अटॅक चालू असेल आणि रिसेंटलीच हार्ट अटॅक आला असेल, तर अशा लोकांनी त्यांच्या डॉक्टरांच्या कार्डिओलॉजिस्टच्या सल्ल्यानुसार ती लस घ्यावी. तसंच त्यांनी सुद्धा माझ्या मते ज्यांच्या अंडर टेस्टोस्टेरॉनची थेरपी चालू आहे, असे कोणी एंडोक्रायनॉलॉजिस्ट असतील तर त्यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी ती लस घ्यावी. पण असं काही कॉन्ट्राइंडिकेशन मेन्शन तरी केलेलं नाहीये. नक्कीच सर. सर, पुढचा प्रश्न असा की जिथे लंग कॉम्प्रोमाइज होतं सर, दमा वगैरे असेल, तर त्यांनी लस घ्यावी का? का त्याचे काही साईड इफेक्ट्स होतील का? नाही, लसीचे तरी काही साईड इफेक्ट्स नाही आहेत. अशा लोकांनी जरूर लस घ्यावी. करोनामुळे मात्र अशा लोकांमध्ये कॉम्प्लिकेशन्स मोठ्या प्रमाणावर होऊ शकतील. अशा लोकांनी तर सुरुवातीलाच लस घ्यावी. दमा, सीओपीडी किंवा लंग्सचे कोणतेही आजार ज्यांना असतील किंवा पास्ट हिस्ट्री ऑफ ट्युबरक्युलोसिस असेल त्यांनी तरी लवकरात लवकर लस घ्यावी. कारण अशा लोकांना कॉम्प्लिकेटेड करोना होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. नक्कीच सर. प्रेक्षकांना अशी विनंती आहे की त्यांनी चॅट बॉक्स मध्ये आपले प्रश्न लिखित स्वरूपात पाठवावेत.
माझ्या मते हे प्रश्न बऱ्याच जणांना आहे की पहिला डोस कोविशिल्डचा घेतला आणि दुसरा डोस कोवॅक्सिनचा घेतला तर चालेल काय. तर मी तर सजेस्ट करेन की तुम्ही 1 ते 2 आठवडे थांबू शकता, तुम्हाला लस उपलब्ध होईल आणि तुम्ही जी लस पहिल्यांदा घेतली असेल तीच लस दुसऱ्यांदा घेतली तर जास्त योग्य ठरेल. नक्कीच सर. वय 63 आहे, ऑक्सिजन लेवल 88-89 ही नेहमीच आहे. यांनी लस घ्यावी का? अशा व्यक्ती लस घेऊ शकतात ज्यांची हिमोडायनॅमिक म्हणजे ज्यांची आजाराचा प्रमाण हे स्थिर आहे, की जे आजाराचं प्रमाण कमी जास्त होत नाही. डायबिटीस वेल कंट्रोल्ड आहे किंवा एखाद्यांचा बीपी वेल कंट्रोल्ड आहे, हार्टचा आजार आहे पण आता त्याच्यावर ट्रीटमेंट योग्य चालू आहे किंवा किडनीचा आजार आहे पण ट्रीटमेंट मात्र चालू आहे, अशा सर्व स्टेबल पेशंट हे लस घेऊ शकतात आणि अशा लोकांनी लस ही आग्रहाने घेतली पाहिजे. नक्कीच सर. सर प्रश्न असा विचारला जातो की दुसरा डोस घेतला नाही तर काय होईल? ओके, दुसरा डोस हा बेसिकली पहिल्या डोसला मदत करतो, बूस्टर म्हणून काम करतो. प्रत्येक व्यक्तीला केवळ एकच डोस घेतल्यानंतर अँटीबॉडीज डेव्हलप होतील किंवा त्याच्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होईल असं 100% होत नाही. काही लोकांना बूस्टर डोसची गरज असते किंवा जी रोगप्रतिकारक क्षमता तयार होते ती सफिशियंट असेल असं सांगता येत नाही. त्यामुळे दुसऱ्या डोसमुळे त्याला एक बूस्टर मिळतो की रोगप्रतिकारक क्षमता निर्माण होण्याचं प्रपोर्शन वाढतं. म्हणजे एखाद्या डोसमुळे कदाचित 30-40% लोकांमध्ये जर अँटीबॉडीज डेव्हलप होत असतील तर दुसऱ्या डोस नंतर 70-80-90% लोकांमध्ये अँटीबॉडीज डेव्हलप होतात. कदाचित या अँटीबॉडीज कमी झाल्या आणि मेमरी जर विसरले किंवा नवीन व्हिरुलंट आला किंवा नवीन मॉडिफाईड व्हायरस आला तर कदाचित आपल्याला 6 महिन्यांनी किंवा 1 वर्षांनी आणखी एक वॅक्सिन सुद्धा घ्यावं लागू शकतं. त्यामुळे दुसऱ्या डोसचा मेन पर्पज हा टू बूस्ट द इम्युनिटी डेव्हलप बाय द फर्स्ट डोस हाच असतो. पहिल्या डोस मुळे सुद्धा प्रोटेक्शन काही प्रमाणात मिळतं, दुसऱ्या डोसमुळे ते प्रोटेक्शन मिळायचे चान्सेस हे जास्त होतं. सर एक प्रश्न आहे की सर्वांनी लस घेतल्यानंतर कोरोनाचा समूळ नष्ट होईल का? कोरोनाचा समूळ नाश होईल असं म्हणणं खूप आत्ताच्या घडीला तरी खूप अवघड राहील. पण सगळ्यांनीच कोरोनाची लस घेतली किंवा इव्हन 70-80% लोकांनी जरी कोरोनाची लस घेतली तरी त्याचं जे कम्युनिटी ट्रान्समिशन आहे त्याला मात्र मोठ्या प्रमाणावर ब्रेक मिळेल आणि त्याच्यामुळे जी मॉर्टॅलिटी आहे त्याच्यामुळे जे मरणाचं प्रमाण आहे त्यामध्ये मात्र मोठ्या प्रमाणावर घट होईल. कोरोना हा शेवटी विषाणू असल्यामुळे तो म्युटेट होणार, तो पण एस्केप होण्याचे चान्सेस हे खूप जास्त प्रमाणात असतात आणि तो एस्केप झाला तर तो परत समाजात पसरण्याचे पण चान्सेस असतात. पण जर आपण त्याचं ट्रान्समिशनच कमी केलं तर त्याच्यात म्युटेट होण्याचे चान्सेस पण कमी होतात, त्याच्यामध्ये एस्केप होण्याचे चान्सेस पण कमी होतात. त्यामुळे जर 70 ते 80% लोकांनी वॅक्सिनेशन कम्प्लीट केलं तर कम्युनिटी ट्रान्समिशन जे व्हायरसचं आहे त्याला मात्र मोठ्या प्रमाणावर एक विरोध निर्माण होईल आणि कम्युनिटी ट्रान्समिशन व्हायरसचं नक्की होणार नाही. एखाद दुसरा स्मॉल स्पाइक किंवा एखाद्या छोट्या एरियामध्ये जसा पोलिओचा छोटासा आउटब्रेक होतो अशा प्रमाणात कोरोनाचा आउटब्रेक होत राहू शकतो. ज्याप्रमाणे बऱ्याच देशांमध्ये विदेशी पाश्चिमात्य देशांमध्ये इन्फ्लुएन्झाचा स्मॉल आउटब्रेक होतो, त्याचा काही पॅन्डेमिक होत नाही. अशाच पद्धतीनं कदाचित कोरोना सुद्धा स्मॉल आउटब्रेक करू शकेल. पण जर 70% अधिक लोकांनी वॅक्सिनेट करून घेतलं तर निश्चितच कम्युनिटी ट्रान्समिशनला आळा बसेल. सर एक प्रश्न असा येतोय की म्युटेशन म्हणजे काय? म्युटेशन म्हणजे मी सुरुवातीला ज्याप्रमाणे सांगितलं की काही अँटीजन असतात. अँटीजन्स हे बेसिकली प्रोटीन्स असतात. प्रोटीन म्हणजे प्रथिनं. तर अँटीजन्स हे जनरली विषाणू किंवा जीवाणूंवर असतात. तर विषाणू जे असतात ते स्वतःचं स्ट्रक्चर चेंज करतात, स्वतःचे जे प्रोटीन्स आहेत ते चेंज करतात. ते स्वतःचे प्रोटीन्स चेंज केल्यामुळे आपल्या शरीराला वाटतं की हा नवीनच कुठला जंतू आहे. जंतू कोरोनाचाच असतो पण कोरोना स्वतःचं स्ट्रक्चर चेंज करतो आणि तो स्ट्रक्चर चेंज केल्यामुळे आपल्या शरीराची इम्युनिटी त्या व्हायरसला किंवा त्या जीवाणूला, त्या विषाणूला एक नवीन म्हणून आयडेंटिफाय करते
की हा कुठला तरी नवीन विषाणू आहे की जो शरीरात आला. शरीराला हे लक्षात येत नाही की हा करोनाच आहे, कारण करोनाने स्वतःचं स्ट्रक्चर चेंज केलं. हे म्युटेशन कशामुळे होतं? तर म्युटेशन जेव्हा व्हायरस मोठ्या प्रमाणावर समाजामध्ये संक्रमित होतो त्यावेळी हे म्युटेशन होण्याचे चान्स वाढतो. जेव्हा त्याचं संक्रमण समाजातलंच कमी होतं त्यावेळी तो म्युटेशन होण्याचा चान्स पण कमी होतो, कारण त्याचं रिप्रोडक्शन कमी होतं, त्याचा संक्रमणाचा जो क्वांटिटी ऑफ व्हायरस असेल ती पण कमी होते. त्यामुळे म्युटेशन हे बेसिकली स्ट्रक्चरमध्ये झालेलं करोनाचा एक चेंज आहे की ज्याच्या अगेन्स्ट बॉडी कदाचित अँटीबॉडी तयार करू नाही शकत. धन्यवाद सर. सर आपल्याला प्रेक्षकांना काही अजून माहिती द्यायची असेल तर आपण देऊ शकता सर. माझ्या मते प्रश्न विचारले तरच जास्त योग्य राहील, कारण त्यानिमित्ताने ऍटलिस्ट त्यांच्या काय अपेक्षा आहेत हे समजणं सोपं जातं. एकांनी प्रश्न विचारलाय की Yes, sir. इन चायना देर इज नो सिंगल पेशंट्स आर अफेक्टेड बाय कोरोना व्हायरस हाऊ. माझ्या मते चायनाच्या डेटावर आपण खूप जास्त रिलायबल राहणं हे चुकीचं आहे आणि त्यांच्या नंबर्सवर कमेंट करणं पण चुकीचं आहे. काही जणांनी लिहिलंय की होमिओपॅथी करोना विरुद्ध इम्युनिटी तयार करू शकते का? तर होमिओपॅथीचे जे एक्सपर्ट डॉक्टर आहेत तेच तुम्हाला याविषयी सांगू शकतील, पण सध्याच्या घडीला तरी असं कुठलं औषध नाहीये की जे इन्फेक्शन प्रिव्हेंट करू शकतं. होमिओपॅथी असेल, ॲलोपॅथी असेल किंवा आयुर्वेदिक असेल, त्याच्यामुळे इन्फेक्शन कमी होण्याचं तरी सध्या कुठलं औषध उपलब्ध आहे असं दिसत नाही. एकाने विचारले यानंतर लस दरवर्षीच घ्यावी लागणार आहे का? एकदा लसीचे 2 डोस घेतल्यावर किती दिवस इफेक्ट राहतो? मी सुरुवातीला बोललो की लसीचा इफेक्ट हा जनरली 6 महिन्यापर्यंत राहतो आणि ज्याप्रमाणे व्हायरस म्युटेट होतो त्याप्रमाणे कदाचित ही लस नवीन पद्धतीनं 6 महिन्यांनी किंवा 1 वर्षांनी घ्यावी लागू शकते. आता ही किती वर्ष घ्यावी लागेल हे नक्की सांगता येत नाही, पण ही कुणाला घ्यावी लागेल तर जे पोटेन्शियली इम्युनो कॉम्प्रोमाइज पेशंट्स आहेत, जे डायबेटिक आहेत, जे हायपरटेन्सिव्ह आहेत किंवा ज्यांचं वय 60 वर्षापेक्षा जास्त आहे, अशा लोकांना परदेशात जनरली इन्फ्लुएन्झाची लस घ्यावी लागते आणि ही लस वर्ष किंवा 2 वर्षातून एकदा त्या स्ट्रेन नुसार नवीन लस मार्केटमध्ये येते. कदाचित करोनाच्या बाबतीत सुद्धा असंच होऊ शकेल, पण ही दुसरी लस बनवणं पहिल्या लसीच्या तुलनेमध्ये खूप सोपं काम असतं. पहिली लस बनवणं हे खूप अवघड काम असतं. म्युटेटेड व्हेरियंटची लस बनवणं हे त्या मानानं खूप सोपं काम असतं. सध्या तरी विदेशामध्ये जिथे लसीकरण हे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीत सुरू झालंय, कदाचित त्यांच्या इथे 6 महिन्यांनी दुसऱ्या लसीचा कार्यक्रम सुरू होऊ शकतो. आपल्या इथे हा कार्यक्रम कदाचित नोव्हेंबर, डिसेंबर मध्ये गरज पडू शकते. नक्कीच सर. शेवटचा प्रश्न असा आहे सर की हाऊ मेनी मंथ रिक्वायर्ड फॉर फुली वॅक्सिनेटेड फॉर इंडिया? हा खूपच याचं उत्तर मी तरी नाही देऊ शकणार की किती वेळ लागेल, पण ओव्हरऑल भारतीयांचा उत्साह आणि आता कार्यक्रमात पण मला दिसलेला उत्साह बघता मला नाही वाटत की भारतामध्ये वॅक्सिनेशनसाठी अवेलेबल यंत्रणा काही कमी आहे. वॅक्सिनचे डोस जर उपलब्ध झाले तर मला नाही वाटत खूप जास्त वेळ भारतामध्ये वॅक्सिनेशनसाठी लागेल, कारण ज्या पद्धतीनं भारतामध्ये यंत्रणा आहे सध्याच्या घडीला लिमिटिंग फॅक्टर हा वॅक्सिनची अवेलेबिलिटी हाच आहे. आणि जर वॅक्सिन उपलब्ध झाले आणि आपल्यासारखी लोक खरंच समाजात कार्यरत राहिली, जे वॅक्सिन विषयी गैरसमज दूर करण्यामध्ये मनपूर्वक कॉन्ट्रीब्युट करतायत, तर निश्चितच भारतामध्ये लवकरात लवकर वॅक्सिनेशन पूर्ण होईल. नक्की सर. खूप खूप धन्यवाद सर. मी पुढील कार्यक्रमासाठी शुभमला आमंत्रित करते. थँक्यू सिद्धी. खूप खूप आभार सर आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल आणि एवढी महत्वपूर्ण माहिती आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल आणि आमच्या समस्यांचे निदान केल्याबद्दल. मी सर्व सेवांकृतच्या डॉक्टरांचे पण आभार मानतो, ज्यांनी आम्हाला वेळोवेळी नेतृत्व केले, गरजेवेळी आमचे मनोबळ वाढवले आणि आम्हाला जाणीव करून दिली की आम्ही कशी लोकांना मदत करू शकतो या कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा. मी सर्व सेवांकृत टीमचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतो आणि मी विनंती करतो रोहित सरांना त्यांनी शांती मंत्र सांगावे. धन्यवाद. हॅलो शुभम सर, आवाज येतोय? हॅलो. हो गायत्री. हो, शांती मंत्र घे गायत्री. ओके.
मी सर्वांना विनंती करते की त्यांनी आपले हात जोडून शांती मंत्र शांतपणे ऐकावे आणि शांती मंत्र झाल्यानंतर ते मीटिंग लिव्ह करू शकतात. ओम सहनावतु सहनो भुनक्तु सह वीर्यकरवावहै तेजस्विनावधितमस्तु मां विद्विषावहै. ओम शांति शांति शांति.